हंसवाडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज सकाळच्यापासून वातावरणच असं वेगळं आहे. ना ऊन आहे ना काही नाही. आज पावसाचं वातावरण तयार झाले आणि प्लस असं ढगाळ ढगाळ आहे, थोडंसं आभाळ आहे. त्यामुळे मग असं थोडासा कंटाळाच येतोय. पण किती वातावरण वेगळं असू दे, आपण काय रोजची कामं काय आपल्या बायकांना सोडत नाही. म्हणून मग म्हटलं चला आज थोडंसं सकाळचं आवरले, तर आज थोडंसं फ्रीज खूप दिवसापासून साफ करायचा होता. फ्रीज मग तो फ्रीज साफ करून घेते म्हटलं, जरा जास्त भरलं आहे. मग आता घेते आता फ्रीज साफ करून. मुली बी आता झोपलेले आहे, दोघी पण आता उठतील थोड्या वेळाने. म्हटलं आता झोपली आहेत राधा वगैरे, तर शांततेत पटकन काम होऊन जाईल. नाही तर ती उठली तर मग ते काम जे 15-20 मिनटात होणार असतं ते काम तर ते अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे म्हटलं चला त्या झोपल्यात तर करून घ्यावं. थोडं थोडं म्हणून फ्रीजमध्ये बऱ्याच गोष्टी साठल्या होत्या आणि दर 2-3 दिवसापासून विचार करत होते की फ्रीज आज करते उद्या करते, आज करते उद्या करते, पण काही होत नव्हतं. शेवटी आज म्हटलं फायनल नाही, आता ठरवलं आहे ना, आता करून टाकू. म्हणून सगळ्यात पहिलं ते फ्रीज सगळं रिकामी केले. त्यामध्ये जे भरलेल्या गोष्टी होत्या छोट्या मोठ्या ज्या ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या. त्यानंतर मग फ्रीजमध्ये सगळं काढून घेतल्यानंतर त्याच्या आतमध्ये जे असे कप्पे असतात ते सगळे काढून घेतले आणि व्यवस्थित ते घासून पुसून वगैरे नीट त्यांना स्वच्छ करून घेतले. मागे 1-2 वेळा असं वरच्यावर क्लीन फ्रीज केला होता की वस्तू काढून जे घाण असेल ते असं स्वच्छ पुसून करू, पण डीप फ्रीज क्लीन करायचा बाकी होता खूप दिवसापासून. म्हणून आज तोच करण्याचं ठरवलं आणि मग सगळं व्यवस्थित ते कप्पे वगैरे काढून त्यातले आणखी व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. तर साफ करून घेतला, पण ते फ्रीज काढल्यानंतर त्यामध्ये जर निघालेला पसारा हा आता एवढा सारा पसारा असं बरंच काय काय निघाला. आता बघते त्यातलं जे चांगलं असेल ते ठेवते व्यवस्थित सेट करून. बाकीचं सगळं मग बघू आता काय किती कसं आहे ते. कडधान्य आहे ते सगळे भरून ठेवते. तेव्हा तसे हे सगळ्या शेतात भरलेत, हेच ठेवते. काय काय तुम्ही फ्रीजमध्ये तुला आज पाहिलं? कोण उठलंय? कोण उठली? दादू. राधू उठली. उठल्या राधाला काय पाहिजे खायला? पाणी पाहिजे प्यायला. पाणी कोण खातं का? पितं सांग. पिते मी पाणी. पेते. हा पाण्याचा ग्लास खाली का बसलं कसं पण माकड. काय नखरे चालेल राधा? काय चालले नखरे? आता इथं बसायचं. आता मम्मा काम कशी करणार? अशा कशा करणार तू बसल्यावर? येईल का मम्माला काम करता? पैसे? मिरची काय त्याच्यात? माझं अर्धच काम करून झालं होतं तोपर्यंत राधा तिच्या टाईम झाला होता, त्यामुळे ती तिच्या टायमिंगला बरोबर उठली आणि मग आली की सुरुवातच झाली तिची. हे काय ते काय, या गोष्टींना हात लाव, त्या गोष्टींना हात लाव. त्यानंतर मी फ्रीज स्वच्छ केल्यानंतर एवढा दिसायला छान दिसत होता. त्यानंतर तो बघितलं जरा मन प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मग ते स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित एकदम त्या फ्रीजमध्ये एक एक करून सेट करून ठेवल्या आणि त्यानंतर मग माझं ते काम पूर्ण झालं. त्यानंतर फ्रीज साफ करून झाल्यावर मग मुलींची आंघोळा वगैरे त्यामध्ये वेळ झाला आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवण्याचा टाईम झाला. मग त्यानंतर स्वयंपाकामध्ये वांगा बटाट्याची भाजीच केली होती आणि चपात्या बनवल्या होत्या. त्यानंतर मग संध्याकाळी ती पण अभ्यासाला प्रत्येक गोष्ट मला सांगत होती. हा बाळ आहे ते बाळ. आणि त्या साईडला कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? पाय कुठे बाबूचे पाय? इथे पाय आहेत का? बरं. पाय, हा पाय बरोबर. आणि हे कोण आहे? हे कोण आहे?
हा लायन. आता नेक्स्ट आता थांबा आपण नेक्स्ट पेज घेऊ. हा थांब. हा कोण आहे? कोण आहे हा? कोण आहे? पाय आहेत पण हे कोणाचे पाय आहे? आव्वा. कुठे आव्वा? अरे तुझा नाही आव्वा. बाबूचा आव्वा आहे. बाबूचा काय आहे? हात आहे. कुठे हात बाबूचा? इथं. आणि अजून आज इथेच थांबते. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.